हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण फोल्डेबल शॉपिंग बॅग बनवणार आहोत। पॉकेट फ्रेंडली फोल्डेबल शॉपिंग बॅग बनवणार आहोत। इथे आपण कुठेही अस्तरचा गुणीचा शॉपिंग बॅगचा वापर न करता आपल्याला हे तयार करायचं आहे। मी इथे बघू शकता फक्त कपडा घेतलेला आहे आणि कपड्याचं जे मेजरमेंट आहे ते 21.5 बाय 35.5 इंच याचं मेजरमेंट आहे। मी फक्त इथे कपडा घेतलेला आहे। त्यानंतर ज्या साइडने 21.5 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे दोन्ही बाजूने आणि आपल्याला शिवून घ्यायचं आहे फोल्ड करून। तर बघू शकता मी ते दोन्ही बाजूने फोल्ड करून जे आहे ते शिवून घेतलेलं आहे आणि धागे दोरे निघून आहेत म्हणून। तर अशा पद्धतीने फोल्डिंग करून मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे। तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरी तुम्ही हे बनवू शकता, हाताने हात शिलाई करून हे तुम्ही बनवू शकतात। ही शॉपिंग बॅग इतकी सोपी आहे। त्यानंतर मी 2 स्ट्रिप घेतलेल्या हँडलसाठी। याची जी रुंदी आहे ती 2.5 इंच आहे आणि याची लांबी जी आहे ती 21.5 इंच आहे। तरी जे आहे ते बेल्ट आपल्याला तयार करायचा आहे। बेल्ट तयार करण्यासाठी अशा पद्धतीने दोन्ही साइडने असं फोल्ड करायचं, डबल फोल्ड करून आपल्याला हे बेल्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे। तर मी दोन्ही जे बेल्ट आहेत ते बनवून घेतलेले आहेत, शिवून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ह्या कपड्याला जो आहे तो बेल्ट लावायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जिथे फोल्ड केलेलं होतं सुरुवातीला 21.5 इंच ज्या साइडने आहे त्या साइडने अशा पद्धतीने हा बेल्ट ठेवायचा आणि इथे आपल्याला पिनअप करायचा आहे दोन्ही बाजूने। थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण याला हँडल लावणार आहोत। तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने पिनअप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साइडने मार्किंग करायचं आहे। तर मी इथे दोन्ही साइडने मार्किंग करणार आहे। तर 6.5 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। या साइडने आणि दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला 6.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला फक्त हे मार्किंग पर्यंत शिवून घ्यायचा आहे। एवढा भाग दोन्ही बाजूंचा एवढा भाग शिवायचा आहे, मधला भाग शिवायचा नाहीये, फक्त आपल्याला दोन्ही साइडने शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे समोर सुद्धा आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला सेम आपल्याला इथे अशा पद्धतीने हँडल ठेवायचे आणि इथे सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने पिनअप करून घ्यायचं आणि आपल्याला इथे पिनअप करून इथे मार्किंग करायचं आहे 6.5 इंचावरती। दोन्ही बाजूने 6.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि एवढाच भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूने 7.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत। तर मी इथे त्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत आणि छान असे आपल्या हँडल न्यू ट्रिकने आपण हे हँडल जे आहेत ते जॉईन केलेले आहेत। तर ही शॉपिंग बॅग दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढी सोपी आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। सरळ भाग जो आहे तो दोघांचा समोर म्हणजे वरती आहे आपल्या समोर आहे आणि मध्ये जो आहे तो उलटा भाग आहे। तर दोन्ही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आतला कपडा जो आहे तो बाहेर काढायचा, म्हणजे उलटी जी बाजू आहे ती बाहेर येते आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्राची कुठेही पाइपिंग करावी लागणार नाही, धागे दोरे निघणार नाहीत, अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे। त्यानंतर दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे खाली 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर 2-2 इंचावरती मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत सरळ। तर मी ते दोन्ही बाजू शिवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि असं आपलं छान असं फोल्ड करून असा बेस आपला तयार झालेला आहे। खूप सुंदर बेस तयार होतो असं अशा पद्धतीने शिवल्यानंतर। त्यानंतर आतला कपडा जो आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे, व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचा जर खूप सुंदर असा बेस असा गोल असा तयार होतो। तर इथे तुम्ही टिप पण मारून घेऊ शकता, ऑप्शनल आहे, तुम्हाला टिप मारायची असेल तर मारून घेऊ शकता, म्हणजे बेस छान दिसतो टिप मारल्यानंतर। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूने गोल आकाराने शिवून घेऊ शकता एकदम काठावरती आणि त्यानंतर यामध्ये बघू शकता किती सुंदर असे आपले हँडल तयार झालेले आहेत। खूप मोठा स्पेस या बॅगमध्ये आहे। जर तुम्हाला जास्त मजबूत बनवायचे असेल तर तुम्ही इथे अस्तर लावू शकता। तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करू शकतो। तर फोल्ड अशा पद्धतीने करायचं, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा आणि ह्या कपड्याची प्रिंट तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला याची लिंक देईन आणि खूप कमी प्राईजमध्ये मी हा कपडा जो आहे तो खरेदी केलेला आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हे पर्समध्ये ठेवू शकतो। ही शॉपिंग बॅग आपल्याला नेहमी लागत असते। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्या पर्समध्ये ही बॅग मावू शकते। खूप सोपी आणि सिंपल अशी आपण शॉपिंग बॅग आपण तयार केलेली आहे। तर यामध्ये खूप मोठा स्पेस आहे, मी तुम्हाला यामध्ये बॉक्स पण ठेवून दाखवते। दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढीच सोपी आहे।
आता बघू शकता एवढा किती मोठा बॉक्स आहे आणि त्यानंतर अजून यामध्ये स्पेस आहे, यामध्ये अजून एक बॉक्स बसेल एवढा मोठा स्पेस आहे। सुंदर अशी शॉपिंग बॅग आपली आज तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघू शकता किती सुंदर बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे। तुम्ही ही बॅग जी आहे ती अशा पद्धतीने कॅरी करू शकता। दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला तेवढी सोपी आहे। तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरी तुम्ही ही बॅग बनवू शकता। सुंदर असा बेस याचा तयार झालेला आहे। बघू शकता बेस खूप सुंदर असा तयार झालेला आहे। तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।